ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याची पूर्ण वाढ न झाल्यानं शेतकऱ्यानं कांद्यावरती रोटर फिरवलेला आहे। अतिवृष्टीमुळे शेतात अनेक दिवस पाणी साचून राहिलंय, कांदा पीक खराब झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्याला कांदा पिकावरती रोटर फिरवावा लागलेला आहे। तर आपण पाहतोय नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यानं थेट कांदा पिकावरती हा रोटर फिरवलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर दुसरीकडे शेतात अनेक दिवसांपासून पाणी साचल्यानं हे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, त्यामुळे आता रोटर फिरवण्याची वेळ आली। सुरुवातीला बातमी महत्त्वाची। अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता असं सपकाळ म्हणाले। आता सरकारच बरखास्त करण्याची वेळ आली असल्याचं देखील सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही सपकाळ यांचं म्हणणं आहे। गुन्हा दाखल झालेल्यांना सरकारनेच देशातून पळवून लावलं असल्याचं सपकाळ म्हणाले। पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे। मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे। आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत। एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर, या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी। चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे। मात्र हे बेशरम सरकार आहे, त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे त्यात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना हा विजय मल्ल्या पॅटर्नमध्ये या देशातून या सरकारने पळून लावलेला आहे। त्यामुळे हा एकंदरीत सरकार हे कोणासाठी काम करतं हा संपूर्ण आशय त्यामागचा आहे। ह्या प्रकरण तातडीने ईडीकडे जायला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन ज्या पद्धतीने 2Gचा जो तथाकथित जो घोटाळा होता, जो पुढे त्यामधून काही निष्पन्न निघालं नाही, त्या आधारावर कोर्टाने डे टू डे बेसिसवर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं बाळा भेगडे यांनी म्हटलेलं आहे। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचं हे वक्तव्य समोर आलं। तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावरती लढणार असल्याचं बाळा भेगडे म्हणाले। लोणावळा शहरातल्या 13 प्रभाग 27 नगरसेवक पदाचे उमेदवार येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष लोणावळा शहरात त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि त्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कमळ चिन्हावर आम्ही निवडणुकीसाठी उभे करणार आहोत। अमरावतीमध्ये 10 नगरपरिषदांसह 2 नगरपंचायतींची निवडणूक आहे, तर उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात होणार आहे। स्थानिक तहसील कार्यालयामध्ये अर्ज भरता येतील। आपल्या सर्वांना माहिती आहे की अमरावती जिल्ह्यात एकूण 10 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती अस्तित्वात आहेत। तर त्यापैकी तिवसा व भातकुली ह्या नगरपंचायतींची टर्म आताही आहे। एकूण प्रभाग संख्या 155 आणि यामध्ये एकूण 421 मतदान केंद्र जे पोलिंग बूथ आहेत याचं आपण नियोजन केलेलं आहे। आणि एकूण निवडून द्यायचे अध्यक्षपद 12, एकूण निवडून द्यायचे नगरसेवक सदस्य 278, त्यापैकी महिला नगरसेविका हे आपल्या 141। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा मालकांचं अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे। पैलवान चंद्रहार पाटील श्रीनाथ बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा हे देशातील पहिलं अधिवेशन आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। जवळपास 2,500 बैलगाड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या। 500 एकर या बैलगाडी शर्यतीचा थरार सुरू झालेला आहे। वेगवेगळ्या गटांमध्ये आता बैलगाडी शर्यत पार पडते आहे। सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील पुन्हा एकदा इतिहास घडवत आहेत। आपण पाहू शकता श्रीनाथ बैलगाडा शर्यत या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। आपण पाहू शकता श्रीनाथ बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी 5 लाखाहून जास्त बैलगाडा प्रेमी या ठिकाणी या 500 एकराच्या माळावरती दाखल झालेले आहेत। देशातील अनेक राज्यातून जवळजवळ 2,500हून जास्त बैलगाडी चालक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत।
या बैलगाडी स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर, 2 बुलेट आणि 150हून जास्त 2 व्हीलर या ठिकाणी विजेत्या बैलगाडी चालकांना देण्यात येणार आहे। तर विजेत्यांचा बक्षीस समारंभ मुंबईतील मंत्रालय या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। तर सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत रंगलेली आहे। बैलगाडा मालक जे आहे त्यांचं अधिवेशन देखील आहे। सांगली तासगाव या ठिकाणी ही भव्य अशी बैलगाडा शर्यत रंगली। बोरगावमधील 500 एकर मैदानावरती या भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य कशा प्रकारे मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते।